आणि जयकुमार गोरेंनी एक वक्तव्य केलंय, पालकमंत्री कोणीही असेल आपल्याला फरक पडत नाही, पाटणमध्ये विशेष लक्ष दिलं जाईल, विशेष पॅकेज दिलं जाईल निवडणुकीमध्ये, अशी भाषा केलेली आहे. काय म्हणाले आपण? आता बघा, एका बाजूला म्हणायचं महायुती करायला पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आणि इकडं बैठक चालू असताना तिकडं अशा पद्धतीचं युतीमधल्याच एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करायचं, आणि हे तर योग्य नाही ना. पालकमंत्री कुणी असू दे, आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदयांनी जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये, एवढ्यापुरतं मी आता बोलेन. मी जिल्ह्याचं बोलत नाही, कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत. ठीक आहे, आपण आता घोडे मैदान लांब नाही. मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही. त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचं आहे, किती पॅकेज द्यायचं आहे, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं. कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात, तेव्हा निश्चितपणे हे पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही, त्याला भुलणार नाही. आणि विकास कामावरती केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी, मतदारांनी मतदान केलेलं आहे. 35,000 मतांच्या मताधिक्यानं मला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे. एवढंच नाही तर पाटणकरांच्या गटातनं या वर्षात म्हणजे पाटणकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातल्या 102 गावातल्या 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणाने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळं अशी पॅकेजची भाषा मंत्री महोदय जयकुमार गोरेंची ही माझ्या मतदारसंघाला बिलकुल लागू होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.